जो कोणी प्रायव्हेट बँकमध्ये जॉब करायची इच्छा व्यक्त करतो किंवा त्याला जायचंय, विचार करतो की आता प्रायव्हेट बँकमध्ये करिअर करायचंय, त्याच्या मनात खूप प्रश्न असतात. आजकाल मला खूप मेसेज करतात, कॉल करतात की सर नेमका क्रायटेरिया काय? तो कशातही असेल, ऑपरेशन असेल, सेल्समध्ये असेल किंवा ब्रांच बँकिंग आरएम्समध्ये असेल, कुठल्याही डिपार्टमेंटला असेल, त्याचा क्रायटेरिया काय आहे? लागतात कशी मुलं? तर गाईज मिनिमम तुमचं ग्रॅज्युएशन तर असलं पाहिजे. वय तुम्ही जर फ्रेशर असाल तर 26 वर्षाच्या खाली असलं पाहिजे. त्याचसोबत तुमचा मिनिमम सिबिल स्कोर 650च्या वरती असला पाहिजे किंवा -1 असला पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचं मेन म्हणजे कुठलीही पोलीस केस ज्यामध्ये एफ-आय-आर मध्ये तुमचं नाव नसलं पाहिजे. हा बेसिक क्रायटेरिया आहे. तुम्ही जर फ्रेशर असाल तर. ज्यांचं वय मग एकदा 26च्या वरती निघून गेले त्यांना मिनिमम एक्सपिरियन्स असणं जरुरी आहे, जेवढं वयाचा गॅप वाढतोय तेवढा. सो ह्या सगळ्यामध्ये जर तुम्ही फिटमेंट असता तर तुम्ही इलिजिबल आहात प्रायव्हेट बँक्समध्ये जॉब करण्यासाठी. ते कुठल्याही डिपार्टमेंट जिथे तुम्हाला तुमच्या स्किल्स असतील त्यानुसार तुमचं सिलेक्शन होतं, ज्यानुसार तुम्ही चॉईस करता त्यानुसार सिलेक्शन होतं. पण सगळ्यात इम्पॉर्टंट हे सगळं इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. आणि येस, तुम्ही जर प्रायव्हेट बँकमध्ये नोकरीचा विचार करत असाल गाईज, तर नक्की कमेंटमध्ये इंटरेस्टेड म्हणून लिहा. माझी टीम तुम्हाला रिच आउट करण्याचा प्रयत्न करेल. आणि हो, प्रायव्हेट बँकचे जॉब्स असतील किंवा बँकिंगचं नॉलेज असेल, त्या सगळ्यांसाठी अप टू डेट राहायचं असेल तर फॉलो करायला नका विसरू, सबस्क्राईब करायला नका विसरू.